जय शिवराय मित्रांनो, आज मी आहे पावनखिंडीत। आज 14 मे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची आज धारातीर्थ गडकोट मोहीम आहे। मी स्वतः शिवप्रतिष्ठानचा धारकरी आहे। आजची मोहीम अशी आहे की विशाळगडापासून पुढे पावनखिंड आणि पावनखिंडीपासून पुढे पन्हाळगडाकडे जायचं आहे। तर मी आत्ता आहे पावनखिंडीकडे। आजचा पहिला दिवस। या खिंडीत उतरण्यासाठी मागं शिड्या आहेत, पण त्या शिड्यावरून एका वेळेस एकच जण जाऊ शकतो किंवा येऊ शकतो। आणि झालं आहे असं की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची आजची मोहीम आज हजारो लाखो संख्येनं इथं धारकरी आलेले आहेत आणि खिंडीत ते बरेचसे खाली उतरलेले आहेत, बरेचसे वर आहेत। आणि होतं आहे असं की खालच्या धारकऱ्यांना वर जायचं म्हटलं तर वरच्यांना खाली येता येत नाही, आणि जर वरची खाली यायला लागली तर खालच्यांना वरती जाता येत नाही। त्यामुळं बराच वेळ हा असाच वाया जातो आहे। इथं जर खिंडीत बघाल तर येणाऱ्यांची संख्या इकडं बरीचशी आहे, आणि इकडं जर बघाल तर बरेचसं अजून इकडं बरीचशी गेलेले आहेत, आणि खिंड अशी बरीचशी लांब आहे इथून। तर ह्या गोडखिंडीचा इतिहास असा की जेव्हा महाराजांना घेऊन बाजीप्रभू इथे आले, त्यांच्याबरोबर फुलाजी प्रभू होते, तेव्हा मागून गनिम येत होता 10,000 संख्येने। मावळे होते फक्त 600, कारण महाराजांना जायचं होतं विशाळगडावरती आणि विशाळगडालाही मोर्चे लागलेले होते। तर महाराज 300 मावळे घेऊन विशाळगडाकडे गेले आणि 300 मावळे घेऊन बाजीप्रभू इथंच थांबले होते। समोरून 10,000ची संख्या आहे गनिमाची, आणि हे फक्त 300। तर या 300 जणांनी ही खिंड लढवली। 300 जण बांधल इथं कटून मेले, आणि तेव्हापासून या गोडखिंडीला पावनखिंड म्हणून ओळखले जाते। आत्ता उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा इथं पाणी आहे। विचार करा, ते दिवस पावसाळ्यात होते। पावसाळ्याच्या दिवसात इथनं मावळं कसे गेले असतील, आणि त्यांना जायचं पण कसं होतं की जास्त आवाज न करता, जास्त कालवा न करता, कारण गनिम मागावरती आहे आणि महाराज सोबत आहेत। महाराजांना वाचवणं महत्त्वाचं आहे, कारण जर महाराज गनिमाच्या हाती गावले तर स्वराज्य गेलंच म्हणून समजा। त्याच्यासाठी मोठी जबाबदारी ही आपल्या मावळ्यांवरती। कुणाला लागलं, कुणाला खर्चाटलं, कोण पडला तरी आवाज करायचा नाही, कारण गनिम मागावे। मग त्या मावळ्यांनी महाराजांना इथून कसं नेलं असेल ते तुम्हाला इथे आल्यावरती समजेल, कारण जेव्हा ही खिंड बघाल तुम्ही तेव्हा तुम्हाला इथं मोकळं चालता येणार नाही। त्या काळी मावळं कसं चालले असतील। आता उन्हाळ्याचा दिवस आहेत, पाणी आत्तासुद्धा येतं आहे। मग पावसाळ्याच्या दिवसात जर इथं आला असतो तर इथली परिस्थिती थोडी वेगळीच असते। वेगळीच नाही, लय बिकट म्हणायला लागेल, कारण इथं मग आम्हाला येताच आलं नसतं। आता पण इथं यायचं झालं तर वरनं येताना आम्हाला वेळ लागतो आहे। आणि ह्या दोन्ही साईडला बघाल उंच उंच कडेत मोठे मोठे दगड पडलेले आहेत, आणि इथनं जरी मागं जर असं पुढं जायचं म्हणलं आपल्याला तरी बऱ्याच लांबपर्यंत अशी खिंड आहे। पावनखिंड चित्रपट बघून तुम्ही जो अनुभव घेतला आणि जे बाजीप्रभू तुम्हाला कळाले आणि त्यांनी खिंड कशी लढवली हे जे तुम्हाला कळालं ना, ते एकदा मी सांगेन की नक्की इथं पावनखिंडीत येऊन अनुभवा। आणि ती मोहीम अनुभवण्यासाठीच आजची ही मोहीम शिवप्रतिष्ठानची आहे की त्या काळी मावळे गडावनं कसं गेले, ह्या गडावनं त्या गडावर कसे गेले, मध्ये पावनखिंड होती, पावनखिंडीतनं कसं गेले असतील, हे सगळं आपल्याला अनुभवायचं आहे। आणि या मोहिमेचे काही नियम आहेत की या मोहिमेत तुम्हाला 4 दिवस राहावं लागतं। 4 दिवसाचं जे अन्न आहे ते तुम्हाला तुमच्या घरनं आणावं लागतं, कारण इथं ते मध्ये आधी शिजवलं जात नाही किंवा तुम्हाला बाहेरनं विकत घेण्याची परमिशनही नाही। तर तुम्ही जे घरनं आणाल तेच इथं खायचं आहे। त्याच्यात होतं काय की तुमचं शिळं अन्न असेल तरी ते तुम्हाला 4 दिवस खायचं आहे। फक्त पाणीच आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती टँकर उभे केलेले असतात, ते आपल्याला भेटतं, ते आपल्याला आपल्या बाटलीत भरून घ्यावं लागतं। शिवप्रतिष्ठानच्या मोहिमेचा आजचा हा पहिला दिवस। खरं तर तुम्हाला ही सगळी मोहीम दाखवायची होती की विशाळगडावरती आम्ही कसं गेलो, विशाळगड पाहिला, विशाळगडावरून आम्ही निघालो, पावनखिंडीत आलो, पावनखिंडीपासून आपल्याला पन्हाळा गाठायचा आहे, आणि पन्हाळ्यावरचा शेवटचा दिवस। हा सगळा व्हिडिओ मला बनवायचा होता, पण खरं तर पाटाणीवरती ओझं असते 4 दिवसांच्या जेवणाचं, आपल्या 4 दिवसाच्या सगळं सामानाचं पाटाणीवरती ओझं असते, त्यामुळं व्हिलॉग बनवणं शक्य नाही। त्यामुळं फक्त पावनखिंडीचा व्हिलॉग मी बनवतोय, कारण माझी सॅक एवढी जड आहे की आमच्यातल्या कुणाला जरी म्हटलं की माझी सॅक घ्या, तुमची मी घेतो, तरी कुणी घ्यायला तयार नाही, एवढं वजन माझ्या सॅकेत आहे। मोहीम चालू झाली ती विशाळगडावरती। आज 14 मे, आज पहिला दिवस। विशाळगडावरती ध्वज लावला आणि विशाळगडावरून आमची मोहीम चालू झाली। विशाळगडावरून आत्ता आम्ही पोचलेलो आहे पावनखिंडीत। आत्ता वाजलेले 5, आणि इथून पुढचा मुक्काम कुठे हे पण माहीत नाही। पुढचा मुक्काम जिथं कुठं ध्वज आमचा थांबेल तिथं आमचा मुक्काम असेल। पांढरपाण्यामध्ये आपला मुक्काम आहे, तर तिथं मुक्काम झाल्यावरती दुसऱ्या दिवशी तिथली मोहीम आपली चालू होईल। तिथनं पुढं आपल्याला पन्हाळगडाकडे जायचं आहे। दुसरा दिवसही तसाच जाणार, तिसरा दिवसही जाईल। मला वाटतं 4थ्या दिवशी आपण सकाळी पन्हाळगडावरती पोचू, आणि पन्हाळगडावरती आपल्या संभाजी भिडे गुरुजींचं व्याख्यान असेल,
आणि ते झालं की त्याच्यानंतरनं आपण घरी जाऊ. तर 4 दिवसाची ही अशी मोहीम आहे. पायाचं तुकडं पडोस्तोपर्यंत या मोहिमेत चालायला लागतं. पण हे सगळं सहन करायचं का? कारण त्या काळी आपल्यासाठी महाराजांनी आणि मावळ्यांनी काय सहन केलं आहे ना, त्याच्यासाठी आपण हे सगळं सहन करायचं आहे. पायाचं तुकडं पडून द्या, तुमच्या पाण्याचा हाल होऊन द्या, तुम्हाला बुका लागून द्या, तुमच्या जेवणाचा हाल होऊन द्या, तर तुम्हाला जाणीव राहील आणि तरच तुम्हाला कळेल की महाराजांनी त्या काळी काय केलं आणि मावळ्यांनी कुठला त्याग दिला ते. आज मी मनमाडवरून आलो आहे. माझं नाव पार्थ रुपेश वंगेले. माझी पहिली मोहीम. तर आज मी आपल्याला सांगतोय पावनखिंडी कोणी लढवली होती, कशी लढली होती ते. पहिले नाव होतं या खिंडीचं घोडखिंडी आणि ते शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव पावनखिंड ठेवून दिलं. बाजीप्रभू देशपांडे कोणती सेना होती? बांधल सेना. किती सैनिक होते बांधल सेना? 300. कोणाशी युद्ध झालं? 300 सैनिकांनी सिद्धी मसूदचे 500 सैनिक मारले. सिद्धी मसूदचे किती सैनिक होते? 5,000. बाजीप्रभू देशपांडे बरोबर कोण कोण होते? बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांधल, खोलाजी प्रभू, दीपकराव. बघा म्हणजे एवढी बारकी पोरं पण शिवप्रतिष्ठानची मोहीम करतात 4 दिवसाची. आणि आमच्यातल्या जर म्हणलं की मोहिमेला चला तर त्यांच्याकडे कारणं तयारच असतात की मला हे काम आहे, मला ते काम आहे. खिंडीचं आधी नाव काय होतं, नंतरनं काय होतं, खिंड कुणी लढवली, कुणाच्या विरोधात लढवली, कुणाचं सैन्य किती होतं, त्यांच्यासोबत कोण कोण होतं, हे सगळं त्या पोराला माहिती आहे. एवढा बारीक पोरगा आहे. पण आपल्यातल्यांना जर विचारवून खिंड कुणी लढवली हे फक्त आता पिक्चरमुळं समजेल, पण कुणाविरोधात लढवली आणि त्याच्याबरोबर कोण कोण होतं हे अजूनपर्यंत सांगता येणार नाही. तर मित्रांनो, मागं जर बघाल इकडं तर पावनखिंड बरीचशी मोठी आहे आणि आपल्याला आत्ता बघायला ते टाईम नाही, कारण आपले सगळे सहकारी आहेत ते कधीच वरती गेलेले आहेत. मी आणि आपल्याबरोबर हे दादा आहेत, तर आम्ही दोघंच मागं राहिलेलो आहे आणि आपल्याला इथून पुढं अजून बरंचसं अंतर गाठायचं आहे. तर इकडं मागं जाण्याच्या ऐवजी आता आम्ही माघारी निघतो आहे.